हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ॲक्शन टाइम हा लेसन बघणार. ॲक्शन म्हणजे काय? कधी कधी आपण रोजच्या कामामध्ये कधी कळत तर कधी न कळत अशा काही ॲक्शन्स म्हणजे कृती करत असतो. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे लिसन केअरफुली टू द लीडर्स A and B and ॲक्ट. आता इथे दोन ग्रुप्स दिसत आहेत. एक ब्ल्यू कलरचा कॉलम आणि दुसरा आहे ग्रीन कलरचा कॉलम. यामध्ये कॉलममध्ये आपण एक एक लीडर अपॉइंट केलेला आहे. ब्ल्यू कलरचा आहे A आणि ग्रीन कलरचा लीडर आहे B. आता A हा आपल्या कॉलममधून एक वर्ड सांगणार, तर B हा त्या वर्डला सुटेबल असं काही दुसरा वर्ड सांगणार. तर त्यापासून आपल्याला दोन्हीची मॅच द पेअर करायची आहे आणि एक सुटेबल असा वर्ड आपल्याला तयार करायचा आहे. तर चला मग आपण हा आपला गेम खेळूया. आता आपण हा गेम खेळताना दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन ग्रुपमध्ये सुद्धा खेळू शकतो. पहिला वर्ड आहे आपला सीट. सीट म्हणजे बसणे, तर त्याला सुटेबल वर्ड होणार बी मधून डाऊन. तर सीट डाऊन हा वर्ड आपला झाला म्हणजे खाली बसणे. आता स्टँड, त्याला सुटेबल होणार अप. स्टँड अप म्हणजे उभे राहणे. तर सीट, स्टँड, वॉक, रन या सगळ्या झाल्या ॲक्शन्स आणि आपण ह्या रोजच करत असतो. आता वॉक हा वर्ड आपण घेतला. वॉक म्हणजे चालणे, तर वॉक आपण फास्ट सुद्धा चालू शकतो, स्लो सुद्धा घेऊ शकतो. तर म्हणून आपण इथे घेतलेला आहे वॉक स्लोली. हळूहळू चाला. जास्त जोराने गेलं तर तुम्ही पडणार, म्हणून हळूहळू वॉक स्लोली. आता रन आहे. रन म्हणजे धावणे, तर धावायचं कसं आहे आपल्याला, म्हणून आपण इथे बी मधून वर्ड घेतला फास्ट. रन फास्ट, जोराने धावणे. आता नेक्स्ट वर्ड आहे टर्न. टर्न म्हणजे वळणे. टर्न ला सुटेबल वर्ड होणार अराउंड. टर्न अराउंड. आता बेंड म्हणजे वाकणे, तर त्याला घेतला आहे आपण बी मधून डाऊन. बेंड डाऊन, तर खाली वाकणे. आपण हे जे ॲक्शन वर्ड्स म्हणतो आहे ए आणि बी मधून घेतो आहे, त्याच्यासोबत आपल्याला ॲक्शन सुद्धा घ्यायचे, म्हणजे ह्या ॲक्शन्स कशा होतात ते आपल्या पूर्णपणे लक्षात येतील. आता सिंग. सिंग म्हणजे गाणं म्हणणे, तर आपण गाणं लाऊडली घेतलं आहे इथे. स्माईल. स्माईल करायचं आहे. स्माईल हा वर्ड आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, तर स्माईल सॉफ्टली. आता लाफ म्हणजे हसणे, तर सॉफ्टली पण होऊ शकतं, लाऊडली पण घेऊ शकतो. आपण इथे कोणतेही वर्ड यूज करू शकतो, पण त्याने सुटेबल असं मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालं पाहिजे, एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट आपण वर्ड घेतला आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे, तर स्पीक लाऊडली. क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळ वाजवणे. आणि इकडचा बी कॉलम मधनं वर्ड घेतला आहे आपण युअर हँड. क्लॅप युअर हँड म्हणजे तुमच्या हाताने टाळी वाजवा. देन टॅप युअर फीट. टॅप म्हणजे पाय थपथपवणे, त्याला टॅप असं म्हणतात. आणि लुक हा वर्ड आहे. लुक म्हणजे पाहणे. आता आपण कुठे पाहू शकतो, लेफ्टला सुद्धा पाहू शकतो, राईटला सुद्धा बघू शकतो, म्हणून कुठलाही वर्ड आपण घेऊ शकतो. इथे मी घेतलेला आहे लुक लेफ्ट. देन पॉइंट. पॉइंट ॲट द डोअर. डोअरकडे बघा. डोअरकडे बोट दाखवत आहे, म्हणून पॉइंट केलेला आहे. नेक्स्ट वर्ड घेतलेला आहे आपण लुक. लुकसाठी आपण हा पण वर्ड यूज करू शकतो. लुक टू द बोर्ड. बोर्डकडे बघा. देन कम इन अँड गो आउट. आता हे जे ॲक्शन वर्ड आहे आपण जनरली डेली यूजमध्ये वापरतच असतो, पण त्याच्यासोबत ह्या आपण ॲक्शन केल्या तर त्या आपल्याला लक्षात राहणार आहेत. आता आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. आपल्याला खाली काही पिक्चर्स दिसत आहेत आणि त्याच्यापासून आपण कोणत्या कोणत्या ॲक्शन्स करू शकतो ते आपण इथे शिकणार. पहिलं पिक्चर आहे ॲपलचं. ॲपल समोर लागलेलं आहे ॲन ॲपल. याआधी तुम्हाला आठवत आहे का, आपण वॉवेल्स आणि कॉन्सनंट हे शिकलो होतो. वॉवेल्सनी जी वर्ड सुरू होतात त्याच्यासमोर ॲन लागतं. आता सांगा बघू वॉवेल्स कोणकोणते आहेत. हां, अगदी बरोबर. ए, ई, आय, ओ, यू या वर्ड्सनी जे सुरू होतात त्याला वॉवेल्स म्हणतात.
आणि त्याच्यासमोर अँड हे आर्टिकल लागतं. आता आपलं बाकीचे जे कॉन्सनंट आहेत त्याच्यासमोर ए हे आर्टिकल लागणार. तर पहिलं आपलं पिक्चर दिसतं आहे ॲपल, म्हणून आपलं सेंटेन्सेस असे होणार. ॲन ॲपल, इट्स ॲन ॲपल, हे ए ॲपल आहे. आता ॲपल सोबत आपण कोणत्या कोणत्या ॲक्शन्स करू शकतो? येस, इट कॅन ईट इट. इट म्हणजे आपण खाऊ शकतो. देन वी कॅन वॉश इट, आपण ते स्वच्छ करू शकतो. वॉश म्हणजे धुणे. वी कॅन पील इट, त्याची साल सुद्धा काढू शकतो. पील म्हणजे साल काढणे. वी कॅन कट इट, कट करू शकतो त्याला. वी कॅन स्लाइस इट, त्याचे पीसेस करू शकतो, स्लाइसेस करू शकतो. वी कॅन कुक इट, त्याला जॅम बनवायचे असेल तर आपल्याला कुक करावे लागतात तिथे. देन वी कॅन पील इट, पील म्हणजे सोलणे. तर असे आपण हे वर्ड्स घेतलेले आहेत. म्हणजे या ॲक्शन्स आपण ॲपल सोबत करू शकतो. नेक्स्ट पिक्चर आपलं आहे बॉटलचं. आता सांगा बघू, बॉटल सोबत आपण काय काय करू शकतो? येस, इट्स अ बॉटल. अ का वापरलं? कारण की बी हे कॉन्सनंट आहे आणि कॉन्सनंट सोबत नेहमी ए हे आर्टिकल यूज केले जाते. आता आपले सेंटेन्सेस होणार. वी कॅन वॉश इट, वी कॅन ड्रॉप इट, ड्रॉप म्हणजे खाली सोडणे. देन वी कॅन कॅच इट, कॅच तुम्हाला माहिती आहे. वी कॅन थ्रो, थ्रो म्हणजे फेकणे. देन वी कॅन बाय इट अँड वी कॅन सेल इट. देन वी कॅन पिक इट अप, आपण खालून वर उचलू शकतो, ते बॉटलला पकडू शकतो. आपला नेक्स्ट पिक्चर दिसतो आहे आपल्याला क्लॉथ. क्लॉथ पुन्हा कॉन्सनंट, म्हणून इट्स अ क्लॉथ. देन वी कॅन वॉश इट, वी कॅन कट इट, वी कॅन ड्रॉप इट, वी कॅन कॅच इट, वी कॅन थ्रो इट, वी कॅन बाय इट, वी कॅन सेल इट, वी कॅन पिक इट अप. ह्या ॲक्शन आपण क्लॉथ सोबत करू शकतो. आता आपल्याला अ शीट ऑफ पेपर दिसते आहे. पेपरचा एक कागद दिसतोय आपल्याला, शीट दिसते आहे पेपरची. तर आपण काय करू शकतो? वी कॅन कट इट, वी कॅन ड्रॉप इट, वी कॅन थ्रो इट, वी कॅन बाय इट, वी कॅन सेल इट, वी कॅन पिक इट अप. ओके. देन फ्लावर्स दिसत आहेत आपल्याला, म्हणून इट इज फ्लावर्स. फ्लावर्स आहेत हे. देन वी कॅन ड्रॉप इट, वी कॅन कॅच इट, we can throw it, we can buy it, we can sell it, we can pick it up. आता आपण अशा वेगवेगळ्या ॲक्शन्स बघितलेले आहेत. तर या ॲक्शन्सचा आपल्या डेली लाईफमध्ये कसा काय यूज होऊ शकतो हे आपण इथे शिकलेलो आहोत. मला आशा आहे तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक्यू.